ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रस्तावना. श्रीमद भगवद्गीतेची पार्श्वभूमी. महाभारतीय युद्धात अर्जुनानं जेव्हा आपल्या समोर आपलेच बांधव लढण्यासाठी उभे आहेत असं पाहिलं, तेव्हा राज्यप्राप्ती करता स्वजनांचा युद्धात वध केल्यामुळे आपल्याला पाप लागेल या समजुतीनं युद्ध न करण्याचा निश्चय करून धनुष्यबाण टाकून दिलं. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करून युद्धास प्रवृत्त होण्यासाठी केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता. भगवंतांनी गायली म्हणून ती भगवद्गीता. भगवद्गीतेची पूर्वपीठिका. महाभारतीय युद्धात आपल्या हक्काच्या राज्याच्या प्राप्तीसाठी पांडवांना कौरवांशी युद्ध करावं लागलं होतं. 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास या अटींवर द्यूत खेळलं गेलं आणि पांडवांनी ठरलेल्या अटीप्रमाणे आपला वनवास व अज्ञातवास पूर्ण केला. त्यानंतर तरी दुर्योधनाने त्यांना द्यूताच्या पटावर हिसकावलेले त्यांचे राज्य परत द्यायला हवं होतं, पण त्यासाठी तो तयार नव्हता. श्रीकृष्णाने शिष्टाई करून पांडव 5 गावावर सुद्धा संतुष्ट राहतील असं दुर्योधनाला सांगितलं, पण दुर्योधन पांडवांना सुईच्या आकारावर राहील इतकी माती सुद्धा देण्यास तयार झाला नाही. तेव्हा आपल्या न्याय्य हक्काकरता आपल्या बांधवांशी युद्ध करण्या वाचून पांडवांच्या जवळ दुसरा कोणताही उपाय शिल्लक राहिलेला नव्हता. अखेर युद्ध करण्यास दोन्ही बाजूंची सैन्ये कुरुक्षेत्रावर जमली. धृतराष्ट्राला हे युद्ध पाहायचे असेल तर आपण त्याला त्यासाठी दृष्टी देऊ शकतो असं व्यासाने धृतराष्ट्राला सांगितलं होतं, पण धृतराष्ट्राने आपण आपल्या कुळाचा संवार पाहू इच्छित नाही असं सांगून नकार दिला होता. तेव्हा व्यासाने संजयाला दिव्य दृष्टी दिली व धृतराष्ट्राला युद्धभूमीवरील समाचार कळवण्याची व्यवस्था केली. युद्ध सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी जेव्हा भीष्म पितामह शरपंजरी पडले, तेव्हा संजय रणांगणावरून ती हकीकत सांगण्यासाठी धृतराष्ट्राकडे आला. भीष्म शरपंजरी पडल्याचं ऐकून धृतराष्ट्राला दुःख झालं. त्याने संजयाला कुरुक्षेत्रावरील सर्व वृत्तांत सांगण्याची विनंती केली. तेव्हा संजय धृतराष्ट्राला रणक्षेत्रावरील वृत्तांत सांगण्याच्या अगोदर आपल्याला मिळालेल्या दिव्य दृष्टीविषयी सांगत आहे. तो म्हणतो, व्यासांच्या कृपाप्रसादाने मला उत्तम दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. इंद्रियातीत विषय सुद्धा मी या दिव्य दृष्टीमुळे प्रत्यक्ष जाणून घेऊ शकतो. लांबूनच सर्व काही ऐकण्याची शक्ती, दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचे सामर्थ्य, भूतकाळाचे व भविष्यकाळाचे ज्ञान, शास्त्राच्या विपरीत आचरण करणाऱ्या मनुष्यांच्या उत्पत्तीचं ज्ञान, आकाशात चालण्या फिरण्याची शक्ती मला प्राप्त झालेली आहे. तसेच युद्धाच्या वेळी या शक्ती सामर्थ्यामुळेच मला कोणतेही अस्त्रशस्त्रांचे प्रहार लागू शकत नाहीत. आता या त्याच्या वचनावरून लक्षात येईल की संजय राजवाड्यात बसून टीव्हीवर पहिल्यासारखं युद्ध पाहत नाहीयेत, तर तो 10 दिवस प्रत्यक्ष रणांगणावर होता. रणक्षेत्रातील सर्व कानाकोपऱ्यात कुठं काय चाललेलं आहे याची माहिती त्याला व्यासाने दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे मिळत होती आणि तीच हकीकत तो धृतराष्ट्राला सांगत आहे. महाभारतातील भीष्म पर्वात 13व्या अध्यायापासून भगवद्गीता पर्व सुरू होते, तरी प्रत्यक्ष गीता 25व्या अध्यायापासून सुरू झालेली आहे. 13व्या अध्यायात भीष्म शरपंजरी पडल्याची वार्ता घेऊन संजय धृतराष्ट्राकडे येतो. नंतर संजयाला धृतराष्ट्र त्या 10 दिवसातील युद्धाची हकीकत विचारतो. मग युद्धाच्या तयारीपासूनचा सर्व वृत्तांत, दोन्ही सैन्यांचे व्यूहरचना, युद्धात विजय प्राप्त होण्यासाठी अर्जुनाने केलेले दुर्गादेवीचे स्तवन, हा सर्व भाग 13 ते 24 या अध्यायात आलेला आहे. या भगवद्गीतेबाबत लोक अनेक शंका उपस्थित करतात. त्या कोणत्या ते प्रथम पाहू. शंका पहिली. सर्वसामान्यपणे एक शंका नेहमी उपस्थित केली जाते की अर्जुनाला आपल्याच बांधवांबरोबर युद्ध करायचे आहे हे काही आधी माहीत नव्हतं का? ऐन रणांगणावर हातपाय गाळून बसल्यावर भगवंतांनी रणांगणावर कसा काय उपदेश केला? अर्थातच अर्जुनाला आपल्याच बांधवांच्या बरोबर युद्ध करायचे आहे हे आधीपासून माहीतच होतं. 6 आणि 6 महिने युद्धाची तयारी चाललेली होती. ते युद्ध होते ते एकाच कुटुंबातील भावंडांचं. त्या भांडणाचं कारण काय होतं? अर्थातच राज्यपद. आपल्या येथे सर्वसाधारणपणे ज्येष्ठ पुत्र वडिलांच्या माघारी गादीवर बसतो अशी परंपरा होती. धृतराष्ट्राच्या अंधत्वामुळे ज्येष्ठ असूनही त्याचा राज्यावरचा अधिकार गेला व राज्य पांडूकडे आलं. नंतर ते परंपरेने त्याचा पुत्र युधिष्ठिर याच्याकडेच येणार होतं आणि दुर्योधन तर युधिष्ठिरापेक्षा लहानही होता. परंतु धृतराष्ट्रासह सर्वच कौरवांची दुर्योधनाला राज्य मिळावं अशी इच्छा होती. त्यामुळे पांडवांचा हर तऱ्हेने काटा काढायचा कौरवांचा उद्योग चालू होता. सुरुवातीला लाक्षागृहात पांडवांना कुंतीसह जाळून मारण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांचे इंद्रप्रस्थाचे राज्य कपटद्यूतात हिसकावून घेतले
व पांडवांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास पत्करण्यास भाग पाडले आणि नंतर 13 वर्षांनी त्यांना त्यांचे राज्य देण्यास नकार दिला. शेवटी युद्ध अपरिहार्य ठरले. पण प्रत्यक्ष युद्धासाठी रणांगणावर आल्यावर मात्र आपल्या हातून बंधुजनांचा वध होणार याबाबत अर्जुनाला वाईट वाटू लागलं. मनात पापाचा विचार उद्भवला. त्याचे हातपाय गळले व त्याने आपण युद्ध करत नसल्याचा निर्णय सांगून टाकला. या भगवद्गीता पर्वात 21व्या अध्यायात कौरवांची विशाल सेना पाहून खरं तर प्रथम युधिष्ठिरालाच विषाद वाटलेला आहे. भीष्मांच्या अधिपत्याखाली अभेद्य व्यूह रचून उभ्या असलेल्या सेनेचा आपण कसा काय पराभव करू शकू अशी त्याला चिंता आहे. आणि अर्जुनाने त्याला आश्वासन देताना म्हटलेलं आहे, न तथा बलवीर्याभ्याम जयंती विजिगीषवः यथा सत्यानृशंस्याभ्याम धर्मे नैवोद्यमेन च. अर्जुन म्हणतो की विजयाची इच्छा करणारे शूरवीर सत्य, सज्जनता, धर्म व उत्साह यांनी शत्रूवर विजय मिळवतात. केवळ बळ आणि पराक्रम यांच्या सहाय्याने विजय मिळवत नाहीत. अर्जुनाने पुढे सांगितले की नारदादींनी सांगितले आहे की यथा कृष्णस्ततो जयः, जेथे कृष्ण आहे तेथे विजय आहे. श्रीकृष्ण हे सनातन पुरुष म्हणजे परमात्मा आहेत. तेव्हा श्रीकृष्ण आपल्या बरोबर असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारणच नाही. पण प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करायच्या वेळी भीष्म द्रोणांना पाहून अर्जुनच हातपाय गाळून बसलेला आहे. त्याचे बीज संजय शिष्टाईमध्ये आहे. जेव्हा सामंजस्याने प्रश्न मिटत नाही असं झालं तेव्हा युद्ध अटळ ठरलं. धृतराष्ट्राला पांडवांचं सैन्य कमी असलं तरी पांडवांकडून दुर्योधनाला पराभव पत्करावा लागेल अशी सतत भीती वाटत होती. म्हणून त्याने युद्धच होऊ नये म्हणून संजयाला त्यांच्याकडे शिष्टाई करता पाठवलं होतं. संजय शिष्टाईचा भावार्थ असा होता की हे कुंतीपुत्रांनो, तुम्ही दयाळू कोमल स्वभावाचे आहात. आपला जन्मही उत्तम कुळात झालेला आहे. आपण सरळ, उदार व लज्जाशील आहात. तसेच कर्माचा परिणाम जाणणारे आहात. सर्व क्षयो दृश्यते यत्र कृष्ण पापोदयो निरयो भाव संस्थः कस्तत कुर्यात जातु कर्म प्रजानन पराजयो यत्र समोजयश्च. संजय सांगतो, ज्यामध्ये सर्वनाश दिसून येत आहे, ज्या कर्माने पूर्णतः पापाचाच उदय होणार आहे, ज्या युद्धाच्या शेवटी अभावच हाती येणार आहे आणि ज्यात जय व पराजय दोन्ही समान आहेत, ते अत्यंत कठोर युद्ध करण्यास कोणता समजूतदार मनुष्य तयार होईल. पुढे तो म्हणतो की आपण जर कौरवांचा वध केला तर ती चांगली गोष्ट होणार नाही. कारण समम वस्तत जीवित मृत्यू नास्यात यत जीवितम ज्ञाती वधेन साधू. तो वध बंधुजनांचा वध असणार आहे आणि बंधुजनांचा वध करून जगणं हे मृत्यू समान आहे. कथम ही नीचा इव दौष्कलेया निर्धर्मार्थम कर्म कुर्युश्च पार्थाः. नीच कुळात जन्म पावलेल्या अधम मनुष्याप्रमाणे आपण कुंतीचे पुत्र हे निंद्य कर्म कसे काय करू शकाल. या युद्धात ना धर्माची सिद्धी ना अर्थाची सिद्धी. अर्जुन तरी माझे वचन नक्कीच ऐकेल. मी मागितलं तर तो प्राण सुद्धा देईल. धृतराष्ट्राने दुसरी धमकीवाजा गोष्ट सांगितली ती म्हणजे तुमच्या पक्षाकडे ज्याप्रमाणे कृष्ण, चैकितान, सात्यकी, द्रुपद, विराट वगैरे शूरराजे आहेत, त्याचप्रमाणे कौरव पक्षाच्या बाजूने द्रोणाचार्य, भीष्म, अश्वत्थामा, शल्य, कृपाचार्य असे शूरवीर आहेत. तसेच तुमच्या दीडीने सैन्यही कौरवांच्या बाजूने लढणारे. पांडवांच्याकडे 7 अक्षौहिणी तर कौरवांच्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य आहे. याचाही तुम्ही विचार करा. पुढे धृतराष्ट्राने सांगितले की कौरव युद्धाशिवाय आपल्याला आपले राज्य परत देणार नाहीत. तेव्हा पांडवांनी युद्ध करून राज्य मिळवण्यापेक्षा अंधक व वृष्णीवंशीय क्षत्रियांच्या राज्यात भीक मागून उदरनिर्वाह करणे श्रेयस्कर आहे असं मला वाटतं. आपण युद्धरूपी पापकर्म करू नये. जेव्हा आपण बलशाली होता, विराट, श्रीकृष्ण, द्रुपद वगैरे सर्व सैन्यासहित आपल्या बाजूने होते, तेव्हाच तुम्ही का लढला नाहीत? 12 वर्ष वनात कशाला घालवलीत? आता तुमचा शत्रू प्रबळ झालाय. आपण कधी रागाच्या भरात पापकर्म सुद्धा केले नाही, तर आत्ताच असं पापकर्म करण्यास कसे धजावत आहात? कौरवांचा वध करून असं कोणतं सुख तुम्ही प्राप्त करू शकणार आहात? धृतराष्ट्राच्या या संदेशात पापकर्माची भीती, कौरवांच्याकडे जास्त सैन्य असल्यामुळे त्यांचा विजय होणार अशा स्वरूपाची धमकी आणि पांडवांनी भिक्षार्जन करून उदरनिर्वाह करावा अशी त्याची इच्छा व्यक्त झालेली आहे. आणि अशा प्रकारच्या सल्ल्यातून त्याची खरी मनोकामना कोणती होती ते अधोरेखित होते. वरवर जरी माझे पुत्र ऐकत नाहीत असं तो म्हणत असला तरी राजपदाची लालसा त्याच्याही मनात आहे. अर्थात
पांडवांनाही युद्ध करण्याची इच्छा नव्हतीच. ठरलेल्या अटीप्रमाणे दुर्योधनाने त्यांचे राज्य त्यांना परत केले असते तर युद्धाचा प्रसंग ओढवलाच नसता. म्हणून युधिष्ठिरानेही इंद्रप्रस्थ परत केलेत तर युद्धाचं कारणच राहणार नाही व शांती नांदेल असा निरोप धृतराष्ट्राला दिला होता. असा शर्करा व गुंठित निरोप धृतराष्ट्राने हेतू पुरस्सर पाठवलेला होता. त्यातही अर्जुनाकडून जास्त भीती असल्यामुळं त्याने अर्जुनाची विशेष स्तुती केली होती. पापभीरू पांडवांवर त्याचा निश्चित परिणाम होईल असं त्याला वाटत होतं. ही शिष्टाई सफल होऊन पांडवांनी युद्धातून माघार घ्यावी व विनासायास राज्य दुर्योधनच मिळावं असा त्याचा अंतस्थ हेतू होता. नाहीतर असाच उपदेश करून त्याला कौरवांनाही समजवता आलं असतं आणि पांडवांचं पैतृक राज्य त्यांना परत करून हा गृहकलह थांबवता आला असता. जी नीती तुम्ही आम्हाला सांगत आहात त्या नीतीचं आचरण प्रथम तुमच्यापासूनच व्हावे असा निरोप त्यावेळी श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला पाठवला होता. तसेच सर्व पांडवांनी सुद्धा युद्धाचा मनोदय बोलून दाखवला होता. तोपर्यंत अर्जुनाच्या मनात पापाचा विचार उद्भवलेला नव्हता. पण प्रत्यक्ष युद्धक्षेत्री जेव्हा अर्जुनानं आपले स्वजन पाहिले त्यावेळी त्याच्या मनात पापाचा विचार फोफावला व त्याने युद्ध न करण्याचा निश्चय केला. एकूण आपल्याला स्वजनांशी, भीष्म द्रोणांशी, गुरुजनांशी सामना करावा लागणार आहे हे अर्जुनाला आधीपासूनच माहीत होते. अर्थातच एखादी गोष्ट माहीत असणे वेगळे व प्रत्यक्ष ती समोर येऊन ठेपणे वेगळे. दुसरी गोष्ट अशी होती की आपल्या कौटुंबिक कलहाचा निकाल लावण्यासाठी त्यावेळी भरतवर्षातील सर्व राजांची आयुष्ये पणाला लावली गेली होती. हा कौटुंबिक कलह त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला नव्हता. सर्व राजे तिथे एकत्र जमलेले होते. त्यामुळे आपल्या या गृहकलहासाठी भरतखंडातील सर्व राजांचीच आयुष्ये पणाला लावली गेली आहेत याचेही अर्जुनाला वाईट वाटत होतं. त्यामुळे प्रत्यक्षात रणभूमीवर आल्यावर अर्जुन हातपाय गाळून बसला व भैक्षकर्माची भाषा बोलू लागला. ही भाषा सुद्धा त्याच्या मुखात धृतराष्ट्राने संजयाकरवी पाठवलेल्या निरोपामुळेच आलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शंका दुसरी. गीतेबाबत दुसरी शंका उपस्थित केली जाते ती म्हणजे भगवंतांनी रणांगणावर किती वेळ उपदेश केला असेल. गीता पाठ करायचा असेल तर सुमारे 3-3.5 तास लागतात. मग भगवंत इतका वेळ रणांगणावर उपदेश करत होते तेव्हा बाकीचं सैन्य काही त्यांच्याकडे पाहत बसलं होतं का? महाभारतीय युद्ध झाल्यावर व्यासाने कौरव पांडव यांच्या महाभारतीय युद्धाचा इतिहास लिहिला. व्यास हे जसे महाभारतीय युद्धाचे प्रत्यक्षदर्शी साक्षी होते तसेच महाभारतात त्याने एक महत्वाची भूमिकाही बजावलेली आहे. धृतराष्ट्र व पांडू हे जरी विचित्र वीर्याचे पुत्र म्हटले जात असले तरी ती व्यासांची संतती होती. आपल्याच नातवंडात झालेला राज्यकलह त्यांनी पाहिला होता आणि हाच युद्धाचा इतिहास त्यांनी काव्यमय भाषेत पद्यात लिहिला. पूर्वीचं वाङ्मय हे पद्यात लिहिलं जात असे कारण टिकाऊ लेखन साहित्य नव्हते, छपाईची कला अवगत नव्हती. त्यामुळे वाङ्मय पाठ करून ठेवले जात असे. पद्य वाङ्मय पाठांतर करण्यास जास्त सुलभ. आता व्यासांनी जरी पद्यात लिहिलं असलं तरी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने काही अर्जुनाला उपदेश पद्यात केला नसणार. ते गद्यातच बोलले असतील व जे काही तत्वज्ञान सांगायचे आहे ते 15-20 मिनिटात सांगून अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले असणार. व्यासाने ते पद्यात मांडताना त्याचा विस्तार केला असेल, त्याला व्यासाने व्यवस्थित रेखीव रूप दिले असेल, तेव्हा असा प्रश्न उपस्थित करणंच योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे व्यासाने लिहिलेल्या या इतिहासातील हा तत्वज्ञानात्मक भाग नंतर कोणीतरी धर्मग्रंथ म्हणून वेगळा काढलेला आहे. नाहीतर एकदम अशौच्या नर्म शौचस्त्वम अशा शब्दात आत्म्याचं अमरत्व सांगायला सुरुवात करण्या त्याची पार्श्वभूमी लोकांना कळायला हवी. म्हणून ज्याने हा भाग वेगळा काढला त्यानेच प्रस्तावने वजा पहिला अध्याय व दुसऱ्या अध्यायातील पहिले 10 श्लोक लिहिले असणार. कारण गीता ग्रंथाची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रावर माझे व पांडूचे पुत्र जे युद्धाच्या इच्छेने जमले आहेत त्यांनी काय केलं असं धृतराष्ट्रानं संजयाला विचारलेलं आहे. वास्तविक संजय युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 दिवसांनी भीष्म पितामह शरपंजरी पडल्यावर धृतराष्ट्राकडे युद्धाची वार्ता सांगण्यास आलेला आहे. तेव्हा युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले असून भीष्म शरपंजरी पडले हे त्याला माहीत आहे आणि अशा परिस्थितीत त्याचा हा गीतेतील पहिला प्रश्नच अस्थानी दिसतो. याचाच अर्थ असा की कोणीतरी हा अध्याय प्रस्तावना स्वरूपात नंतर जोडलेला आहे. आणखीन एक शंका अशी की युद्धाला केव्हा सुरुवात झाली? अर्जुनानं शस्त्र खाली ठेवताच रणांगणावरील सर्व योद्धे आश्चर्यचकित झाले.
पांडवांनाही आश्चर्य वाटलं. युधिष्ठिराच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली, कारण त्याची जयाची सर्व मदार भीम व अर्जुनावरच होती. नंतर भगवंतांच्या बोलण्यानंतर अर्जुनानं शस्त्र उचललं हे सर्वजण पाहत होते. त्यानंतर युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी युधिष्ठिर शस्त्र खाली ठेवून पाचही पांडवांच्या समवेत कौरवांच्या सैन्याजवळ गेला. त्याने भीष्मांना व गुरु द्रोणांना वंदन केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले. तेव्हा अर्थस्य पुरुषो दासः असं म्हणून आपण कौरवांच्या बाजूने नाईलाजाने उभे आहोत हे भीष्म, द्रोण, कृप वगैरे गुरुजनांनी सांगितलं. नंतर युधिष्ठिर त्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन आपल्या सैन्यात परत आला व त्यानंतर युद्धाला सुरुवात झालेली आहे. तेव्हा युद्ध करणे हे कसं श्रेयस्कर आहे व हे कर्म पापप्रद न होण्यासाठी कोणती गुरुकिल्ली आहे हे सांगण्यास श्रीकृष्ण प्रवृत्त झालेले आहेत. त्यावेळी केलेला उपदेशच भगवद्गीता या नावानं प्रसिद्ध आहे आणि त्यावर संस्कृत भाषेमध्ये असंख्य स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. तीच भगवद्गीता आपण आता व्याकरणासहित अभ्यासणार आहोत. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.